अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यांचं होऊ दे ना. प्रश्नाचं उत्तर जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे. माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे. आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतं, ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला. अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब. सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे, यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते. अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं, आता बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे. त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं. आता वर्षातून 3दा इन्स्पेक्शन केलं जातं. मला काय आपल्याला वेगळं सांगायची काय गरज नाही. 3 इन्स्पेक्शन आणि त्या 3 इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते. माझा मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मला प्रश्न मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का? कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये नसावं. सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही. त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वापरता येता कामा नाही. आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय? सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं. सगळी व्यवस्था तिकडे मेली. सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली. सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब. त्या सिव्हिल सर्जनला कामच नाहीये. आता सगळे अधिकार तुम्ही दिले DMERला. मला वाटतं पाटील साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला, खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी, हे सगळे DMERला साहेब अधिकार दिले आपण. आता DMER काय करते हे सिव्हिल सर्जनला माहित नाही. कुठलीच व्यवस्था आता साहेब ॲनेटॉमी, बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो. मी अध्यक्ष महोदय प्रश्नावर येतो, मला फक्त अर्धा मिनिट द्या. आणि फिजिओलॉजी हे 3 कोर्स. आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात, जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात, ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत. डॉक्टरच नाही आहेत तिकडे. मग जर डॉक्टरच नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत 5 वर्षांनी?